नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चलनवाढ व चलन घट हा याचा पार्ट दुसरा आज आपण पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण चलनवाढ व चलन घट, इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन याचे काही प्रकार, मोजमापाच्या पद्धती, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स. याच्यानंतर मागणीजन्य व पुरवठाजन्य काही कारणे आपण काय केलेली होती कालच्या लेक्चरला पाहिलेली होती. ज्या विद्यार्थ्यांनी मागील लेक्चर चलनवाढ व चलन घट पार्ट पहिला ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो पार्ट पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या चलनवाढ आणि चलन घट या कन्सेप्ट क्लिअर होतील. मागील लेक्चरचं थोडं आपण या ठिकाणी रिव्हिजन घेऊयात. चलनवाढ व चलन घट. चलनवाढीचा जर विचार केला तर वस्तू आणि सेवांची किमती या ठिकाणी काय झालेल्या असतात, वाढलेल्या असतात. आणि चलन घटीचा जर विचार केला तर या ठिकाणी वस्तू आणि सेवांच्या किमती काय झालेल्या असतात, कमी झालेल्या असतात. चलनवाढीलाच आपण काय म्हणतो, भाववाढ. म्हणजे वस्तू आणि सेवा महागलेल्या असतात. वस्तू आणि सेवांची डिमांड वाढल्यामुळे त्या वस्तू आणि सेवा काय होतात, महाग होतात. आणि या ठिकाणी वस्तू आणि सेवांची डिमांड, मागणी कमी झाल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती काय होतात, कमी होतात. त्याला आपण काय म्हणतो, चलन घट म्हणजे स्वस्ताई. मग यानंतर आपण मागणीचा विचार केला. त्याच्यानंतर रोजगार असेल की रोजगार, बेरोजगारी कशामध्ये वाढते, कोणत्या ह्याच्यामध्ये कमी होते. याच्यानंतर चलनवाढीचे, चलन घटीचे फायदे तोटे आपण पाहिलेले आहेत. आणि धनको आणि ऋणको. धनको म्हणजे मी काय सांगितलेलं होतं, कर्ज देणारा. आणि ऋणकोचा जर विचार केला तर कर्ज घेणार असतो. मग कोणाचा कोणत्या याच्यामध्ये फायदा होतो हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. मागणीचा जर विचार केला तर चलनवाढीमध्ये मागणी काय असते, जास्त असते. आणि चलन घटीचा जर विचार केला तर याच्यामध्ये मागणी काय असते, कमी असते. रोजगार, लोकांना रोजगार उपलब्ध होतो कशामध्ये, चलनवाढीमध्ये. आणि बेरोजगारीची कंडिशन ही कशामध्ये निर्माण होते, चलन घटीमध्ये. मग याचे काही मी फायदे तोटे सांगितलेले होते. चलनाची पर्चेसिंग पॉवर सांगितलेली होती की चलनाची खरेदी शक्ती चलनवाढीमध्ये काय असते, कमी असते. आणि चलन घटीचा जर विचार केला तर चलनाची पर्चेसिंग पॉवर ही जास्त असते. धनको आणि ऋणको. धनकोचा जर विचार केला तर त्याला तोटा चलनवाढीमध्ये होत असतो. आणि त्याच्या उलट त्याला चलन घटीमध्ये काय होत असतो, फायदा होत असतो. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. चलनवाढ व चलन घट. मग चलनवाढीबद्दल मी काही शब्द तुम्हाला सांगितलेले होते. इन्फ्लेशन, त्याच्यानंतर भाववाढ असेल, मुद्रास्फीती असेल. आणि डेली लाईफमध्ये आपण एक शब्द कायम वापरत असतो, महागाई. आणि चलन घटीचा जर विचार केला तर या ठिकाणी चलनाचं मूल्य काय झालेलं असतं, वाढलेलं असतं. यालाच आपण काय म्हणतो, स्वस्ताई. हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. यानंतर आपण चलनवाढीच्या मापनाच्या दोन पद्धती पाहिलेल्या होत्या, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये फक्त वस्तूंचा विचार केला जातो. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये वस्तू व सेवांचा विचार केला जातो. मग होलसेल प्राइस इंडेक्स याचा आता करंटमध्ये जर बघितलं तर 2011-12 बेस इयर आहे. आणि त्याच्यासाठी सौमित्र चौधरी समिती काय केलेली आहे, स्थापन करण्यात आलेली आहे. मग याच्या आधी त्याचं बेस इयर काय होतं, 2004-5. आणि त्याच्यासाठी अभिजित सेनगुप्त समिती काय करण्यात आलेली होती, स्थापन करण्यात आलेली होती. मग WPI मध्ये टोटल गुड्स, कारण की WPI मध्ये मी तुम्हाला सांगितलं की टोटल किती वस्तूंचा समावेश होतो, 697. आणि याच्यामध्ये फक्त वस्तूंचा विचार केला जातो. आणि त्याच्या ऑपोजिट CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये वस्तू व सेवांचा विचार केला जातो. मग 697 गुड्स आहेत. या 3 पार्ट मध्ये काय केलेले आहेत, डिवाइड करण्यात आलेले आहेत. मग याच्यामध्ये 117 वस्तू ह्या प्राथमिक वस्तू आहेत. 16 वस्तू ह्या इंधन गटातील आहेत आणि 564 ह्या उत्पादित गटातील वस्तू आहेत. ह्या 3 गटातील वस्तूंचा रेफरन्स लावून काय केल्या जातात, इथे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे इन्फ्लेशनचा रेट काय केला जातो, काढला जातो. याच्यानंतर आपण CPI पाहिलेलं होतं की CPI मापनाच्या एकूण 4 पद्धती आहेत. CPI इंडस्ट्रियल वर्कर, CPI ऍग्रिकल्चर लेबर, CPI रुरल लेबर आणि त्याच्यानंतर CPI काय आहेत, अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज. ह्या 3 पद्धती आता काय आपल्या CPI काउंट करण्यासाठी आता वापरल्या जातात. पण 2011चा जर विचार केला तर 2011ला CPI UNME ही पद्धत काय करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे.
मग सीपीआय, IWAL आणि RL या 3 घटकांचा जर विचार केला तर हे 3 घटक कोणामार्फत काउंट केले जातात? श्रम ब्युरो सिमला यांच्या मार्फत काउंट केले जातात. आणि सीपीआय की जी पद्धत 2011 मध्ये स्किप करण्यात आलेली आहे, काढून टाकण्यात आलेली आहे, ती सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत काय केली जाते? काउंट केली जाते. मग याच्यामध्ये ग्रामीण भागाचा विचार केला तर 448 गुड्स अँड सर्व्हिसेस असतात आणि शहरी भागाचा जर विचार केला तर याच्यामध्ये 460 गुड्स अँड सर्व्हिसेसचा विचार केला जातो. हे आपण या ठिकाणी काय केलेलं होतं? पाहिलेलं होतं मागील लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपण चलनवाढीचे काही प्रकार पाहिलेले होते की रांगणारे असेल, चालणारे असेल, पळणारे असेल आणि बेसुमार असेल. रांगणारी चलनवाढ ही 3% पर्यंत असते. चालणारी चलनवाढ ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाची असते आणि ते 3 ते 7% दरम्यान असते. पण जर ती 7% ला क्रॉस झाली तर यावेळेला गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपला रोल त्या ठिकाणी हे करावा लागतो की 2 साधनांचा वापर. एक, भारत सरकार फिस्कल पॉलिसीचा वापर करते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटरी पॉलिसीचा वापर करते आणि त्याच्या थ्रू इन्फ्लेशनवर कंट्रोल करत असते, जर तो दर 7% वर जात असेल तर. आणि पळणाऱ्या चलनवाढीचा जर विचार केला तर ही 10 ते 20% दरम्यान असते. मग 10 ते 20%चा जर विचार केला तर याच्यामध्ये मध्यमवर्गीय किंवा गरीब यांना याचा तोटा सहन करावा लागतो. मग याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आरबीआय आणि भारत सरकार प्रयत्न करत असते. आणि त्याच्यानंतरचा आपण पुढचा प्रकार कोणता पाहिलाय? बेसुमार, हायपर. याच्यामध्ये काय असते? चलनवाढीचा दर हा 20 ते 100% दरम्यान असतो आणि याच्या दिवसेंदिवस दिवसेंदिवस आकडेवारी याच्यामध्ये वाढत चाललेली असते. इन्फ्लेशनची चलनवाढ होत असते खूप मोठ्या प्रमाणात आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला याचा परिणाम काय लागतो? भोगावा लागतो बेसुमार चलनवाढीचा. याच्यानंतर आपण काही मागणीजन्य कारणे आणि पुरवठाजन्य कारणे मागील लेक्चरला आपण पाहिलेले होते. चलनवाढ या टॉपिकचा जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर ह्या 2 घटकावर आयोगाचे कायम प्रश्न आलेले आहेत. राज्यसेवा मेन्स आणि एसटीएम मेन्सला खूप प्रश्न याच्यावर येऊन गेलेले आहेत की मागणीजन्य किंवा पुरवठाजन्य कारणे कोणती आहेत चलनवाढीला, हे अशा आयोगाचे प्रश्न होते. मग मागणीमध्ये वाढ झाली. मी मागील लेक्चरला तुम्हाला सांगितलं की मागणीमध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ वस्तू आणि सेवा काय होतात? महाग होतात. ज्यावेळेस डिमांड वाढते त्यावेळेस. मागणी ज्यावेळेस वाढते त्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढवणे शक्य नसतं. जर पुरवठा वाढला तर तुम्हाला माहिती आहे इन्फ्लेशनवर आपल्याला कंट्रोल करता येणार आहे. पण डिमांडच्या तुलनेत लगेच पुरवठा वाढवणे शक्य नसल्यामुळे किमती काय होतात? वाढत जातात. आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर विचार केला तर मंद इन्फ्लेशन की जे खूप स्लो मध्ये चाललेलं असतं इन्फ्लेशन, ते आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. मग काही जी मागणीजन्य मी तुम्हाला कारणे सांगितलेली होती, ब्लॅक मनी, याच्यानंतर शासनाच्या खर्चामधील वाढ असेल, तुटीचा अर्थ बनणं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो डेफिसिट फायनान्सिंग, त्याच्यानंतर अंतर्गत कर्जाची परतफेड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्वस्त पैशाचे धोरण, त्याच्यानंतर प्रत्यक्ष करामधील कपात आणि लोकसंख्या वाढ ही मागणीजन्य कारणे आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरणार्थ लोकसंख्या. आपल्या देशाची लोकसंख्या वाढली याचा अर्थ काय झाला? डिमांड वाढली लोकांची. जीवनावश्यक वस्तू खरेदी करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आणि त्याच्यामुळे काय होतात? वस्तू आणि सेवा काय होतात? महाग होतात. ही कोणती कारणे आहेत? मागणीजन्य कारणे आहेत चलनवाढीची. आता पुरवठ्याचा जर विचार केला, जर लोक डिमांड करत असतील आणि पुरवठ्यामध्ये जर घट झाली असेल तर याच्यामुळे काय होतं? इन्फ्लेशनचं काय होतं? म्हणजे चलनवाढीचं प्रमाण काय होतं? वाढतं. मग पुरवठ्यामध्ये घट झाल्यामुळे इन्फ्लेशन कसं होतं? आणि त्याची काही ही जी कारणे आहेत 5-6 ती मी तुम्हाला सांगितलेली आहेत. कृषी उत्पादनातील चढ उतार असेल, निर्यातीमधील वाढ असेल, साठेबाजी असेल, नैसर्गिक संकटे, औद्योगिक कलह आणि एकांगी उत्पादन, हे आपण काही पुरवठाजन्य कारणे पाहिलेली होती. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर हे 2 घटक मागणी आणि पुरवठा हे चलनवाढीची कारणे याच्यामध्ये अभ्यास करणे खूप महत्वाचे ठरते. याचा खूप तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करा. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण चलनवाढीचे परिणाम
चलनवाढीचे आपण प्रकार पाहिले, त्याच्यानंतर आपण चलनवाढीचे कारणे पाहिली, मागणी आणि पुरवठाजन्य. आजच्या लेक्चरमध्ये आपण चलनवाढीचे परिणाम पाहणार आहोत. मग चलनवाढीचे परिणाम नक्की अनुकूल असतात की प्रतिकूल असतात, त्याचा नक्की समाज जीवनावर किंवा समाजातील व्यक्तीवर नक्की काय परिणाम होतो, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता संसाधनाचा वापर हे चलनवाढीच्या परिणामाचं पहिलं कारण आहे की संसाधनाचा वापर. ज्या वेळेस जे उद्योजक मोठमोठे व्यापारी आहेत ते काय करतात, अधिक नफा मिळवण्यासाठी मार्केटमध्ये कोणत्या वस्तू आणि सेवांना जास्त डिमांड आहे अशाच वस्तूंचं ते काय करतात, प्रोडक्शन घेतात, उत्पादन घेतात. उदाहरणार्थ चैनीच्या वस्तू, मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे चैनीच्या वस्तूंची डिमांड जास्त असते. मग अशा वेळेला ते उद्योजक उत्पादक काय करतात, खूप मोठ्या प्रमाणावर चैनीचे वस्तूचे उत्पादन घेतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्या जीवनावश्यक उपभोग वस्तू आहेत त्याचं काय होतं, त्याच्या प्रोडक्शनकडे काय होतं, त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मागणीजन्य कारणामध्ये जर आपल्या देशाची लोकसंख्या वाढली तर ते काय करतात, अन्नधान्य वस्तूंची जास्त डिमांड करतात आणि त्याच्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये काय होते, वाढ होते. तोच प्रकार, तोच परिणाम या ठिकाणी दिसून येतो. आणि तो परिणाम कोणता आहे, प्रतिकूल परिणाम आहे, अनफेवरेबल इफेक्ट आहे तो संसाधनाचा वापर. चैनीच्या वस्तूचं उत्पादन घेतलं आणि उपभोग ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडे काय झालं, दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे त्याच्या काय झालं, किमतीमध्ये वाढ झाली. याच्यानंतर दुसरं कारण आहे काय, परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणुकीचा जर विचार केला तर दोन प्रकारे आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली जाते. एक FDI आणि दुसरं कोणतं आहे, FII, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. आता आपल्या देशामध्ये इन्फ्लेशनचा रेट खूप जर हाय असेल तर अशा वेळेला परकीय व्यक्तींना आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं ठरत नाही. अशा वेळेला त्या व्यक्ती आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. अजून एक, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ते इन्व्हेस्टमेंट काय करतात, काढून घेतात. काय करतात, ते आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. परिणामी आपल्या रुपयाची या ठिकाणी घसरण होत असते. कारण की आपल्या देशातून ज्या वेळेस डॉलर बाहेर जातो त्यावेळेस काय होतो, आपला रुपया घसरतो. हे या ठिकाणी दुसरं कारण आहे. पहिलं कारण कोणतं आपण पाहिलेलं आहे, संसाधनाचा वापर. दुसरं कारण आहे परकीय गुंतवणूक काय होते, आपल्या देशातील कमी होत जाते. चलनवाढीचा हा दुसरा परिणाम आहे. लोक गुंतवणूक काढून घेतात किंवा गुंतवणूक आपल्या देशामध्ये करत नाहीत. का तर गुंतवणूक करणे त्यांना खूप महागाईचं ठरतं आपल्या देशामध्ये चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये. याच्यानंतर तिसरं कारण आहे साठेबाजी व सट्टेबाजी. पहिली दोन कारणे आपण पाहिलेली आहेत. याच्यानंतर आहे साठेबाजी आणि सट्टेबाजी. की एक गोष्ट इथे खूप महत्वाची आहे की मोठमोठे उद्योजक व्यापारी काय करतात की मार्केटमधील एखादी वस्तू काय करतात, त्यांना बऱ्यापैकी बाजार भावाचा खूप मोठा अभ्यास असतो. मग ते काय करतात, एखादी वस्तू काय करतात, खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवतात आणि काही कालावधीनंतर जी वस्तू त्यांनी स्टॉक करून ठेवलेली आहे त्या वस्तूची किंमत काय होते, मार्केटमध्ये नंतर वाढत जाते. का तर त्याचा पुरवठा कमी झालेला असतो. त्याच्या किमती वाढत गेल्यानंतर ते अधिक नफा मिळवण्यासाठी नंतर काय करतात, ते आपल्या वस्तू आणि सेवा काय करतात, मार्केटमध्ये आणतात आणि विकतात. उदाहरणार्थ मागील लेक्चरला मी कांदा या पिकाचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. किंवा काही ग्राहक असतील, ज्यावेळेस मार्केटमध्ये वस्तू स्वस्त असतात अशा वेळेला ते काय करतात, अपवाद नाशवंत वस्तू ते काय करतात, मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवतात आणि त्या वस्तू व सेवांचा पुरवठा नंतर काही कालावधीनंतर मार्केटमध्ये काय होतं, कमी पडत जातो आणि काही कालावधीनंतर त्याच्या किमती काय होतात, वाढत जातात. हे चलनवाढीच्या परिणामाचं तिसरं कारण आहे काय, साठेबाजी. याच्यानंतर चौथं कारण आहे भांडवल निर्मिती. जर वस्तू आणि सेवा महाग झाल्या तर लोक बचत करण्याऐवजी काय करतात, त्यांना त्या खरेदी करण्यासाठी त्यांना सर्व तो पैसा काय करावा लागत असतो, खर्च करावा लागत असतो. त्याच्यामुळे भांडवल निर्मितीच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. चलनवाढीचा परिणाम आहे हा चौथा. भांडवल निर्मितीचा जर विचार केला तर लोक काय करतात, उपभोग्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे, उपभोग वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे त्याची डिमांड करतात. त्याच्यामुळे लोक बचत त्यांची कमी होत जाते. परिणामी भांडवल निर्मिती प्रक्रिया काय होते, कमी कमी होत जाते.
हे चलनवाढीच्या परिणामाचं चौथं कारण आहे. ही उत्पादनासंदर्भाची कारणे आहेत. त्याच्यानंतर आहेत वितरण, की ऋणको-धनको असेल, पगारी नोकर वर्ग असेल किंवा मजूर वर्ग असेल, यांच्यावर चलनवाढीचा परिणाम काय होतो, हे आपण पाहणार आहोत. की महागाईचा परिणाम तुम्ही आता तो सहन करत आहेत कोरोनाच्या काळामध्ये. की कोरोनाच्या आधीची कंडिशन जर पाहिली तर एक स्टेबल लेवल इन्फ्लेशन होतं. पण आत्ताचा जर विचार केला तर इन्फ्लेशनचा रेट हा 6% काय झालेला आहे, वर गेलेला आहे. काही लोकांचे जॉब हातातील नोकऱ्या गेलेल्या आहेत, की जवळ मी तुम्हाला काय सांगितलं 2.5 ते 3 कोटी लोकांचे जॉब गेलेले आहेत आता कोरोना या कालावधीमध्ये. आता चलनवाढीच्या परिणामाचा नक्का परिणाम धनको आणि ऋणको यांच्यावर नक्की परिणाम काय होतो? धनको म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. धनको म्हणजे कर्ज देणारा आणि ऋणको म्हणजे कोण? कर्ज घेणारा. पण चलनवाढीचा परिणाम, चलनवाढ असते त्यावेळेस याचा सर्वाधिक फायदा कर्ज घेणाऱ्याला होतो. कारण की चलनाची व्हॅल्यू मार्केटमध्ये डाऊन झालेली असते. म्हणजे धनको उदाहरणार्थ सावकार यांच्याकडे पैसा भरपूर असतो चलनवाढीमध्ये. मग अशा वेळेला ते पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते काय करतात, की त्याच्यावाले व्याजाचे दर कमी करतात. कारण की जनरली सर्वांकडे पैसा असतो. अशा वेळेला ऋणकोला जी व्यक्ती, जो सावकार कमी व्याजदरामध्ये कर्ज देईल, अशाकडून ते काय करतात, डिमांड करतात कर्जाची. मग याचा ऑब्व्हियसली फायदा कुणाला झाला? ऋणकोला. कारण की त्याच्याकडे ऑप्शन आहेत. जो व्यक्ती मला स्वस्त दरामध्ये कर्ज देईल, त्याच्याकडून मी काय करीन? कर्ज घेईन. म्हणून या ठिकाणी धनकोचा जर विचार केला तर धनकोवर प्रतिकूल परिणाम होतो आणि ऋणकोचा जर विचार केला तर ऋणकोवर अनुकूल परिणाम होतो. कारण की त्याला स्वस्त व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होतं. कारण चलनाची व्हॅल्यू या ठिकाणी डाऊन झालेली असते. याच्यानंतर पुढचं कारण आहे पगारी नोकर वर्ग. चलनवाढीचा तोटा ह्या नोकर वर्गालाही खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. म्हणजेच यांच्यावर कोणता परिणाम झाला? प्रतिकूल परिणाम होत असतो. तुम्ही डेली लाईफमध्ये पाहत असता, की ज्याप्रमाणे महागाई वाढते, त्याप्रमाणे तुमच्यातील एखादी व्यक्ती जर जॉबला असेल, तर त्या प्रमाणात तुम्हाला माहिती आहे महागाई वाढत गेली म्हणून काय लगेच तुमच्या पेमेंटमध्ये वाढ कंपनी ती करत नाही. कोणीही असो, गव्हर्नमेंट सर्व्हंट असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणारा व्यक्ती असो. महागाई वाढते म्हणून लगेच पेमेंटमध्ये वाढ केली जात नाही. जिथून महागाईला वाढ झालेली आहे आणि पेमेंटमध्ये वाढ होणार आहे, याच्या मधला जो कालावधी असतो, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ह्या पगारी नोकर वर्गाला तोटा सहन करावा लागतो, की जोपर्यंत त्यांची पगारवाढ होत नाही तोपर्यंत. याच्यानंतर पुढचं कारण आहे मजूर वर्ग. कंपन्यांमध्ये काम करणारे 2 गट असतात. एक संघटित आणि दुसरा कोणता आहे? असंघटित. संघटित मजूर गटाचा जर विचार केला, म्हणजेच युनियनचा, तर तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असतं, की इंडस्ट्री सेक्टरमध्ये कंपन्यांनी काही सेवा सुविधा किंवा पगारामध्ये जर वाढ केली नाही, तर ते संघटित क्षेत्रामधील कामगार काय करतात? कामावर बहिष्कार टाकतात. मग अशा वेळेला कंपन्यांना त्यांच्या पगारामध्ये किंवा सेवा सुविधामध्ये वाढ करण्यात ते काय करतात? कंपन्यांना भाग पाडतात. म्हणजे समजा महागाई झाली, तर ते काय करताल? ते व्यक्ती काय करताल, की ज्या संघटित क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्या काय म्हणतील, की आमचा पेमेंट वाढवा, अन्यथा आम्ही कामावर काय करेन? बहिष्कार टाकेन. आणि दुसऱ्या असंघटित क्षेत्रामधील व्यक्तींचा जर विचार केला, तर त्यांना जो काही लाभ मिळतोय आणि समजा एका बाजूने जर महागाई वाढत गेली, तर त्या प्रमाणात त्यांना लगेच पेमेंट वाढ किंवा लाभ मिळणार नाही. त्याच्यामुळे मजूर वर्गाचा असंघटित क्षेत्रात जर विचार केला, तर यांच्यावर काय होत असतो? प्रतिकूल परिणाम होत असतो मजूर वर्गावर. कारण की ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात त्यांचा अ, जो पगार आहे तो काय होत नाही. या ठिकाणी मजूर वर्गाला मजुरी मिळत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे मजूर वर्गाला चलनवाढीचा खूप त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. ही आपण 3 कारणे पाहिलेली आहेत. धनको आणि ऋणको. त्याच्यानंतर पगारी नोकर वर्ग आणि मजूर वर्ग हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यानंतर आहे सरकार. आता इतर परिणामामध्ये ही 4 कारणे येतात. सरकार असेल, विनिमय दर,
व्यवहार तोल आणि सामाजिक परिणाम. चलनवाढीचा जर विचार केला तर चलनवाढ झाली याचा अर्थ लोकांच्या उत्पादनामध्ये, कारण की मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, चलनवाढीमुळे लोकांना काय होतो, रोजगार उपलब्ध होतो, बेरोजगारीचे प्रमाण काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजेच लोकांच्या चलनवाढीमुळे लोकांच्या उत्पादनामध्ये काय होते, वाढ होते. आणि त्याच्यामुळे सरकार काय करतं, त्यांच्यावर कराचं प्रमाण हे काय करतं, त्यांच्यावरील वाढवतं. म्हणजे हा एक काय होतो, लोकांना हा तोटा सहन करावा लागतो, की ज्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न वाढेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट काय करतं, त्यांच्यावर टॅक्स ही त्या प्रमाणात वाढवतं. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स. कराचे दोन प्रकार आहेत. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्सचा जर विचार केला तर त्याच्यातलं मी तुम्हाला उदाहरण देतोय, कोणतं, इन्कम टॅक्स. ज्या प्रमाणात तुमचं उत्पन्न वाढत जाईल त्याच्यापेक्षा जास्त दराने इन्कम टॅक्स काय केला जातो, आकारला जातो. म्हणजे चलनवाढीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस तुमचं उत्पादन प्रोडक्शन वाढतं, इन्कम वाढतो, त्यावेळेस सरकार काय करतं, त्याच्यापेक्षा जास्त दराने तुमच्यावर कर्जाची आकारणी, सॉरी, कराची आकारणी तुमच्यावर करत असतं. हा एक काय करावा लागतो, लोकांना तोटा सहन करावा लागतो, चलनवाढीचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होत असतो. याच्यानंतर आहे विनिमय दर. दुसरं कारण कोणतं आहे, एक्सचेंज रेट. आपली ज्या वेळी लेक्चर सिरीज स्टार्ट झाली त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट या टॉपिकमध्ये मी एक्सचेंज रेट ही कन्सेप्ट तुमची क्लिअर केलेली आहे. जे कोणी आजच्या लेक्चरला नवीन विद्यार्थी असतील त्यांनी तो व्हिडिओ ऐकावा. विनिमय दराचा जर विचार केला तर चलनवाढीच्या कालावधीमध्ये आपल्या चलनाची पर्चेसिंग पॉवर म्हणजे चलनाची व्हॅल्यू काय झालेली असते, डाऊन झालेली असते. कारण तुम्हाला माहिती आहे विनिमय दर म्हणजे आपलं चलन देणे आणि त्याच्या बदल्यात काय करणे, दुसरं चलन आपण घेणे. त्यालाच आपण काय म्हणतो, त्याच्यासाठी जो एक दर ठरवून दिलेला असतो त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सचेंज रेट किंवा विनिमय दर. म्हणजे रुपया देणे डॉलर घेणे किंवा डॉलर देणे जपानचा येन घेणे, यालाच आपण काय म्हणतो, विनिमय दर असं संबोधतो. मग ज्यावेळेस समजा आपल्या भारतामध्ये चलनवाढ झाली म्हणजे आपल्या रुपयाची व्हॅल्यू काय झाली, डाऊन झाली. म्हणजे विनिमय दराचा जर विचार केला तर उदाहरणार्थ डॉलरच्या तुलनेत आपला रुपया काय होत जातो, डाऊन होत जातो. म्हणजे विनिमय दरामध्ये काय होते, अस्थिरता येते, स्थैर्य प्राप्त होत नाही. चलनवाढीचा हा विपरीत परिणाम आहे विनिमय दरा संदर्भात. याच्यानंतर पुढचा परिणाम आहे व्यवहार तोल. विनिमय दर म्हणजे व्यापार तोल आणि व्यवहार तोल हा एक टॉपिक आपण क्लिअर केलेला आहे मागील लेक्चरमध्ये. व्यवहार तोलाचा जर विचार केला तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचा काय होतो, समावेश होतो. आणि व्यापार तोलाचा जर विचार केला तर याच्यामध्ये फक्त कशा समावेश होतो, वस्तूंचा समावेश होतो. आता व्यवहार तोलावर याचा नक्की परिणाम काय होतो, की आपण काय करतो, आपल्या देशाच्या दृष्टीने निर्यात खूप महत्वाची असते. आणि व्यवहार तोलाचा जर विचार केला तर आपल्या वस्तू आणि सेवा काय होत असतात, चलनवाढीचा परिणाम महाग होत असतात. म्हणजे आपली निर्यात महाग होते आणि आयात आपल्या देशाच्या लोकांना काय वाटू लागते, स्वस्त वाटू लागते. मग अशा वेळेला आपल्या देशाची निर्यात कमी होते, त्याच्यामुळे परकीय चलन साठा आपला कमी होतो आणि आयात वाढल्यामुळे आपल्या देशाची एका बाजूने काय होत जाते, आयात वाढत जाते. का तर आपल्या आपल्या वस्तू आणि सेवांच्या तुलनेत आपल्या भारतीय व्यक्तींना इतर देशाच्या वस्तू आणि सेवा काय वाटू लागतात, स्वस्त वाटू लागतात. त्याच्यामुळे व्यक्ती काय करतात, बाहेरील वस्तू आणि सेवांची डिमांड करतात. म्हणजे हा एक इन्फ्लेशनचा काय आपल्यावर विपरीत परिणाम होत असतो, प्रतिकूल परिणाम होत असतो व्यवहार तोलावर. कारण याच्यामध्ये निर्यात घडते आणि आयात काय होत जाते, वाढत जाते इन्फ्लेशनच्या कालावधीमध्ये. आणि तुम्ही 1988-91चा जर कालावधी पाहिला तर व्यवहार तोलाचं संकट आपल्या देशामध्ये खूप प्रचंड प्रमाणात होतं. आणि त्याच्यामुळंच 90 ते 92 मध्ये आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजना चालू करण्यात आलेली नव्हती. तो तिथे वार्षिक योजना म्हणून घोषित करण्यात आली होती. कारण की 1991 मध्ये बऱ्याच गोष्टी आर्थिक दृष्टीने झालेल्या होत्या. राजकोषीय तूट होती, इन्फ्लेशनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं 90 ते 92 या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर व्यवहार तोलाचे संकट वाढलेलं होतं. आता पुढचं कारण आहे कोणतं, सामाजिक परिणाम. सामाजिक परिणामांचा विचार केला तर याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंताची दरी काय होत जाते, वाढत जाते. कारण की आपल्या देशाचा विचार करता आपल्या देशामध्ये जे काही श्रीमंत लोक आहेत, म्हणजे किमती कितीही वाढल्या
तर त्यांच्यामध्ये काय असते, पर्चेसिंग पॉवर असते त्या व्यक्तींकडे की किती महागाची वस्तू खरेदी करण्याची. याच्यामुळे आपल्या समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम काय होतो, गरीब आणि श्रीमंतामधील दरी काय होत जाते, वाढत जाते. गरिबांना श्रीमंताविषयी द्वेष निर्माण होतो चलनवाढीच्या ह्याच्यामध्ये. ही आपण या ठिकाणी 4 कारणे पाहिलेली आहेत. सरकार असेल, सरकार कशा प्रकारे करामध्ये वाढ करतं इन्फ्लेशनच्या कालावधीमध्ये. विनिमय दर आपला कशा प्रकारे आपल्या चलनाची व्हॅल्यू डाऊन होत जाते विनिमय दरामध्ये दुसऱ्या चलनाच्या तुलनेत. याच्यानंतर आपली निर्यात कमी होते व्यवहार तोलामध्ये आणि आयात काय होत असते, वाढत असते. व्यवहार तोलाचं संकट निर्माण होतं चलनवाढीच्या परिणामामध्ये. आणि त्याच्यानंतर आहे कोणतं, सामाजिक परिणाम. हा अनफेवरेबल इफेक्ट आपल्या देशावर होत असतो. चलनवाढ हा टॉपिक सर्वच एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. तुमची कंबाईन पूर्व परीक्षा असू द्या, कंबाईनची मेन्स असू द्या, PSI वगळता, कंबाईन 3 असू द्या किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मेनचा पेपर क्रमांक 4, याच्यासाठी चलनवाढ हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आणि याच्यामधील काही महत्वाचे घटक म्हणजे कोणते, चलनवाढीची कारणे आणि चलनवाढी मापनाच्या पद्धती. याच्यावर प्रत्येक वर्षी आयोगाने काय केलेलं आहे, क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपण चलनवाढीची कारणे पाहिली, परिणाम पाहिले, मापनाच्या पद्धती पाहिल्या. आणि आता सर्वात महत्वाचा घटक राहिलेला आहे तो आपला चलनवाढ म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठीचे उपाय. मागील 2 ते 3 लेक्चर पासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की महागाईवर कंट्रोल करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक धोरण म्हणजे चलनविषयक धोरण, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मॉनिटरी पॉलिसीचा वापर करते. तर भारत सरकारचा जर विचार केला तर भारत सरकार काय करते, फिस्कल पॉलिसी राजकोषीय उपायांचा काय करत असते, यूज करत असते महागाईवर कंट्रोल करण्यासाठी. आता चलनविषयक उपाय हे आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की महागाईवर कंट्रोल करण्यासाठी कशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपला अ, अ, महागाईवर कंट्रोल करण्यासाठी RBI कशा प्रकारे आपली कामे करतो या ठिकाणी हे आपण पाहणार आहोत. तुम्हाला मी सांगितलं होतं की स्वस्त पैशाचे धोरण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संख्यात्मक आपण हे साधने पाहिलेले आहेत, पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने पाहिलेली आहेत. बँक रेट, CRR कॅश रिझर्व्ह रेशो, SLR रेपो, रिव्हर्स रेपो, ओपन मार्केट ऑपरेशन्स, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, हे आपण 5 ते 6 संख्यात्मक साधने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या टॉपिक मध्ये पाहिलेले आहेत. आणि इकॉनॉमीच्या लेक्चर सिरीज मध्ये हा टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी हा टॉपिक पाहिलेला नाही तो टॉपिक काय करावा, पाहून घ्यावा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्यावेळेस स्वस्त पैशाचे धोरण अवलंब करते त्यावेळेस काय होणार आहे, महागाई होणार आहे. मग त्याच्या ऑपोजिट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलेले आहेत, हे सर्व रेट काय केले पाहिजे, महाग केले पाहिजेत. रेपो रेट उदाहरणार्थ, रेपो रेट जर महाग केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तर कमर्शियल बँकांना लोन महाग लागेल आणि त्याच्यामुळे ते आपल्या खाली लोकांना कर्ज देताना ते महाग स्वरूपात काय करतील, कर्ज देतील, महाग व्याजदराने कर्ज देतील. हे RBI अशा प्रकारे काय करू शकतं, चलनवाढीवर कंट्रोल करू शकतं. किंवा ज्या जास्त किमतीच्या नोटा आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे 8 नोव्हेंबर 2016 रोजी, आणि हा प्रश्न 8 नोव्हेंबर 2016 हा प्रश्न आयोगाने पहिल्या कंबाईन पूर्व परीक्षेला विचारलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं होतं की अनुक्रमे 500 रुपये आणि 1000 रुपयाची नोट चलनातून काढून घेतली होती. का तर त्यावेळेस इन्फ्लेशनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचा मी कारण एक सांगितलं होतं, कोणता, ब्लॅक मनी. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चाललेला होता. मग अशा वेळेला कंट्रोल करण्यासाठी ह्या 2 अनुक्रमे नोटा काढून घेतल्या, 500 आणि 1000 रुपयाची नोट काढून घेण्यात आलेली होती. आता खूप बऱ्याच नोटा मार्केटमध्ये आलेल्या आहेत, 50 रुपये, 20 रुपये असेल, 10 रुपये असेल, 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, ह्या नोटा नव्याने चलनात आलेल्या आहेत, 500 रुपये आणि 2000 रुपयाची नोट. मग RBI अशा प्रकारे काय करते, महागाईवर कंट्रोल करते. सर्व रेट काय करेल, महाग करेल किंवा एखादी नोट चलनातून काढून घेईल की जी खूप मोठ्या किमतीची नोट आहे. अशा प्रकारे काय करत असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फ्लेशनवर कंट्रोल करत असते. आता
राजकोषीय उपायांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. राजकोषीय उपाय. राजकोषीय या शब्दाचा अर्थ काय होतो? फिस्कल किंवा वित्तीय. हे गव्हर्नमेंटचे धोरण असते राजकोषीय. म्हणजे सरकारच्या जमा व खर्चाच्या धोरणाला आपण काय म्हणतो? राजकोषीय धोरण म्हणतो. सरकारने जर खर्च जास्त केला जमेपेक्षा तर काय होणार आहे? इन्फ्लेशन होणार आहे. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटने? इन्फ्लेशनवर कंट्रोल करण्यासाठी खर्च कमी केला पाहिजे. मग याच्या संदर्भात पहिलं कारण आहे अनावश्यक खर्चामध्ये कपात. पहिलं कारण हे आता गव्हर्नमेंटचं आहे. वर जे प्रथम पाहिलं ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशा प्रकारे कंट्रोल करते ते पाहिलं. आता गव्हर्नमेंटचं आपण पाहणार आहोत की भारत सरकार महागाईवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते. अनावश्यक खर्चामध्ये कपात म्हणजे बिगर योजना, प्लॅन आणि नॉन प्लॅन ही कन्सेप्ट योजनेमध्ये आपण पाहणार आहोत नंतर. पण आता ती रद्द करण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंटचा जर नॉन प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजेच काय की जर बिगर योजना खर्च वाढत गेला तर लोकांच्या काय होणार आहे? अनावश्यक खर्च वाढत गेला त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे. मग अशा वेळेला गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे? त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे की जेणेकरून महागाई काय होईल? कंट्रोलमध्ये येईल. दुसरं कारण आहे कोणतं? शिल्लकी अंदाजपत्रक. या अंदाजपत्रकाचा विचार केला तर जमेपेक्षा खर्च काय असतो याच्यामध्ये कमी असतो. तुटीचा अर्थसंकल्प हा चलनवाढीला काय ठरतो? कारणीभूत ठरत असतो. मग याच्यावर कंट्रोल करण्यासाठी त्याच्या उलट काय करायचं? शिल्लकीचं अंदाजपत्रक मांडायचं. म्हणजे याच्यामध्ये जमेपेक्षा खर्च काय केलेला असतो? कमी केलेला असतो. त्याच्यामुळे महागाईवर काय होतो? कंट्रोल होतो. पण तुटीचा अर्थभरणा किंवा तुटीचा अर्थसंकल्प याच्यामुळे महागाई काय होत असते? वाढत असते. हे दुसरं सर्वात महत्वाचं कारण आहे. भारत सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिल्लकीचं अंदाजपत्रक मांडले पाहिजे. पुढचे कारण आहे प्रत्यक्ष करामध्ये वाढ. करामध्ये घट केली महागाई वाढते कारण की लोकांची खरेदी शक्ती काय होते? वाढते. पण करामध्ये जर वाढ केली तर लोकांचं निश्चित उत्पन्न जे काही ते बॅलन्स ठेवणार आहेत बॅलन्स करून ते काय होतं? कमी होतं. मग अशा वेळेला लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होते. म्हणजेच डिमांड कमी होऊन त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतात. आणि अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करत असते? महागाईवर नियंत्रण ठेवत असते. त्याच्यानंतर आहे सार्वजनिक कर्ज. ज्यावेळेस गव्हर्नमेंट मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे चलनवाढ आणि चलनघट या टॉपिक पहिल्या भागामध्ये की ज्यावेळी अंतर्गत कर्जाची परतफेड गव्हर्नमेंट करतो त्यावेळेस महागाई काय होत जाते? वाढत जाते. कारण की त्या बँकांची त्या व्यक्तींची रोखता वाढते. परिणामी त्यांच्या डिमांडमध्ये काय होते? वाढ होते. मागणीमध्ये वाढ होते. महागाई वाढत जाते. आता अशा वेळेला मग गव्हर्नमेंटने काय केलं? महागाईच्या कालावधीमध्ये गव्हर्नमेंटने जी कर्जाची देणी आहेत ती काय केली पाहिजेत? तात्पुरत्या कालावधीसाठी थांबवली पाहिजेत. म्हणजे जेणेकरून काय होईल? महागाईवर नियंत्रण ठेवता येईल. त्याच्यानंतर पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण बचतीमध्ये वाढ. एखाद्या व्यक्तीचं उदाहरणार्थ उत्पन्न 10,000 रुपये आहे आणि त्यांनी जर सर्वच्या सर्व खर्च करायचे ठरवले तर काय होणार आहे? महागाई वाढणार आहे कारण त्याची डिमांड वाढली किंवा जमेपेक्षा त्याने काय केलं? 10,000 रुपये त्याचा इन्कम आहे. पण बँकाकडून किंवा शेजारच्याकडून मदत घेतली 5,000 रुपये म्हणजे टोटल 15,000 रुपये जर त्याने खर्च केले तर काय होणार आहेत? किमती वाढत जाणार आहेत. पण जर त्याने 10,000 रुपये मधले 6-7,000 रुपये बॅलन्स बचत करून ठेवले आणि बाकीचे पैसे जरी मार्केटमध्ये खर्च केले तरी जास्त प्रमाणात काही महागाई या ठिकाणी वाढणार नाही. मग याच्या संदर्भात केन्स यांनी सांगितलेलं होतं की लोकांनी सक्तीने त्यांना बचत करण्याच्या लोकांना सवयी आपण काय केल्या पाहिजेत? लावल्या पाहिजेत लोकांनी. मग त्यावेळेस काय होऊ शकतं? महागाईवर कंट्रोल होऊ शकतं. म्हणजे या उदाहरणार्थ मग बँकांनी काय केले पाहिजे? ठेवीवर जास्त व्याजदराने त्यांना जास्त व्याजदर दिला पाहिजे लोकांना. हे या ठिकाणी महत्वाची कारण आहेत राजकोषीय उपायामधील. पहिलं आपण कारण कोणतं पाहिलेलं आहे? अनावश्यक खर्चामध्ये कपात. दुसरं कारण कोणतं? शिल्लकीचं अंदाजपत्रक. करामधील वाढ असेल. चौथं कारण आहे सार्वजनिक कर्ज. पाचवं कारण आहे बचतीमध्ये वाढ. आणि आता पुढचं बघणार आहे आपण तिसरा पॉईंट इतर उपाय. आता कारणांमध्ये आपण पाहिलं होतं लोकसंख्या वाढ. लोकसंख्येवर म्हणजे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम जर सरकारने खूप व्यवस्थितरित्या राबविला तर काय होणार आहे? महागाईवर कंट्रोल होणार आहे. पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला लोकसंख्या जर वाढत गेली तर डिमांड वाढते आणि महागाई काय होत जाते? महागाई वाढत जाते, इन्फ्लेशन होतं. मग अशा वेळेला तुम्हाला माहिती आहे की भारत सरकारने 1976 मध्ये आणि 2000 मध्ये लोकसंख्या संदर्भात काय केलं होतं? लोकसंख्येची काही धोरणे जाहीर केलेली होती. आणि
एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सर्वात महत्वाचं धोरण 2000चं आहे, की जे राज्यसेवा पूर्व परीक्षेला कायम त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, की अ, हम दो आणि हमारे दो या कन्सेप्टवर भर देण्यात आलेली होती राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये. त्याच्यानंतर 2045 पर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या स्थिर करणे हे महत्वाचे उपाय या 2000च्या धोरणामध्ये राबवण्यात आलेले होते. हे इतर उपायामधील आहेत. त्याच्यानंतर शेतीच्या उत्पादनामध्ये की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवण्याचा काय करणे प्रयत्न करणे, की जेणेकरून अन्नधान्य खूप प्रचंड प्रमाणात मार्केटमध्ये येईल आणि लोकांच्या काय होतील जीवनावश्यक गरजा पूर्ण होतील. हेही या ठिकाणी इतर उपायामध्ये आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. अजून एकदा मी सांगतो, महागाईवर कंट्रोल कशा प्रकारे भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. भारत सरकारचा जर विचार केला तर राजकोषीय या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ आहे वित्तीय. वित्त म्हणजे पैसा, म्हणजे गव्हर्नमेंटने किती प्रमाणात जमेपेक्षा खर्च केला पाहिजे, ह्यालाच आपण काय म्हणतो राजकोषीय धोरण. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कोणती पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, त्यालाच मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण असं आपण म्हणतो. आणि इतर उपाय आपण पाहिलेत, की लोकसंख्यावर काय करणे कंट्रोल करणे, त्याचबरोबर अन्नधान्य काय करणे त्याच्या उत्पादनामध्ये काय करणे वाढ करणे, ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे उपाय आहेत. हे खूप महत्वाचे आहेत. आता याच्यानंतर जे समोरच्या स्क्रीनवर तुम्ही ते 3 शब्द पाहत आहेत, इथे बऱ्यापैकी काही लोक जे लेक्चर पाहत आहेत त्यांनी ते पहिल्यांदाच ऐकत असतील, की मुद्रा अपस्फीती म्हणजे काय, मुद्रा अवपात म्हणजे काय, किंवा मुद्रा संस्फीती म्हणजे काय. ह्या चलनवाढीच्या काही संकल्पना आहेत. मुद्रा अवस्फीती याचा जर विचार केला तर वस्तू आणि काय होतात याच्यामध्ये चलनवाढ चलनवाढी बरोबर काय होते चलन घटीचाही परिणाम या ठिकाणी दिसून येत असतो. त्याला आपण काय म्हणतो मुद्रा अपस्फीती. चलनवाढी बरोबर चलन घटीचाही परिणाम या ठिकाणी म्हणजे चलनवाढ होत असते आणि त्याच्यानंतर ती हळूहळू काय होत जाते कमी होत जाते. त्याला आपण काय म्हणतो मुद्रा अपस्फीती. मुद्रा अवपातचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय असतात दोन्ही कंडिशन असतात. तेजी असते आणि मंदी असते, म्हणजे इन्फ्लेशनही असतं आणि डिप्लेशनही असतं. आणि मुद्रा संस्फीतीचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टी असतात की ज्या वेळेस मंदीची कंडिशन असते त्यावेळेस गव्हर्नमेंट मुद्दामून काय करतं चलनवाढ घडवून आणत असते, म्हणजेच काय करते जमेपेक्षा खर्च जास्त करते मार्केटमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो मुद्रा संस्फीती. हे 3 कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, मुद्रा अपस्फीती, मुद्रा अवस्पात आणि मुद्रा संस्फीती. या ठिकाणी आपला हा टॉपिक चलनवाढ व चलनघट हा पूर्ण झालेला आहे. हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचा आहे आणि खूप व्यवस्थित याचा काय करा स्टडी करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.